नमस्कार, आदिच कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण छान अशी चटपटीत कवठ चटणी बनवणार आहोत। तर चला मग जास्त उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज आपण कवठाची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे छान असे एक कवठ घेतलेला आहे, ते आपल्याला आता फोडून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने ते आपल्याला ते छान असं फोडून त्याचा आतमधला गर जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे छान झालेला आहे। तर आपण त्याच्या शिरा ज्या असतात त्या आपण काढून घेऊयात। कवठामध्ये भरपूर असं न्यूट्रिशन असतं। उन्हाळ्यामध्ये कवठ छान मिळतात आणि पोटालाही या कवठामुळे थंडावा मिळतो। त्यामुळे कवठ हे आवर्जून खाल्लं गेलं पाहिजे। अशी चटणी ही जी आहे ती पारंपरिक आहे। ती छान चटपटीत बनवून तयार होते आणि जास्त मेहनतही नाही लागत, जास्त साहित्यही पण नाही लागत आणि खायलाही खूप छान होते। तर असं आपल्याला ते कवठ छान असं फोडून घ्यायचं आहे। इथे छान असा गर काढून झाला की त्यामध्ये आता जेवढा गर आहे तेवढाच गूळ यामध्ये घालायचा आहे। तर साधारण पाऊण वाटी इथे गर निघलेला आहे, तर तेवढा मी गूळ यामध्ये घातलेला आहे। यामध्ये थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, थोडंसं जिरा पावडर घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण असंच आपल्याला 10-1 मिनिटे ठेवायचं आहे। 10-12 मिनिटे ठेवलं की जेव्हा कवठ आणि गुळाचा संपर्क येतो तेव्हा कवठाला आपोआप पाणी सुटलं जातं आणि ही चटणी छान अशी बनून तयार होते। तर आपण हे 10 मिनिटे असंच ठेवून देऊया। तरी ते मी 7-8 मिनिटेच हे गूळ आणि कवठ छान मिसळून घेतला। हाताने एकदा छान असं मिसळून घेतलं की इथे पाहू शकता तुम्ही छान आपली चटणी तयार झालेली आहे। आणखीन थोड्या वेळाने ही छान अशी पातळ बनते, पण अशीच खूप छान लागते। तर पाहू शकता इथे छान अशी चटपटीत आपली कवठाची चटणी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।